कार्यक्रम इतके होत असतात, हो. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असतात, छान सुंदर क्युरेटेड कंटेंट असतं, डान्सचे कार्यक्रम होत असतात, इन्स्ट्रुमेंटल असतं आणि यंग ऑडियन्स नसतो. बरोबर. आणि पालक खूप सिन्सिअरिटीने मुलांना क्लासला पाठवतात. पण मुलं जी शिकतायत क्लासमध्ये त्याचं मॅनिफेस्टेशन काय आहे हे मुलांना दाखवण्यासाठी कार्यक्रम बघणं गरजेचं आहे. त्यामुळे महिन्यातनं एकदा ॲटलिस्ट कार्यक्रमाला नेलंच पाहिजे. तो अनुभव इतका एनरिचिंग असतो की फोन बाजूला ठेवून कार्यक्रमात काय असतं, इट इज आर्ट बिंग क्रिएटेड लाईव्ह ॲट दॅट मोमेंट. 3 वर्षाचं मुले आणि त्याला काय समजणार, समजायसाठी आपण नेहमी जातच नाही, आपण अनुभवातनं घेत असतो. खरं. एरोप्लेन पकडायला एअरपोर्टमध्ये फ्लाईट डिले झाली आणि 4 तास मी कंटाळलो फ्लाईटवर बसून, हा पण एक अनुभव घेत असतो ॲज अन इंडिव्हिज्युअल. तेव्हा काय वाटलं, हे झालं ते झालं वगैरे वगैरे. तसाच मी कार्यक्रमाला गेलो, काहीतरी मी ऐकलं, मला ते अजिबात नाही आवडलं, काहीतरी आऊ करत होते ते लोक, ठीक आहे, तरी लेट इट बी, राईट. पण हा अनुभव येऊ दे, त्याला चर्चा करू दे. मग कोणतरी सांगेल की अरे आऊ म्हणजे काय तुला माहितीये का, त्याच्यात सूर होते, काहीतरी चर्चा होईल ना. मग परत एकदा जाऊन बघूया, किंवा मग आता आऊ नको, आपण इन्स्ट्रुमेंटल ऐकूया, डान्स बघायला जाऊया. पण म्हणून एक्सपोजच नाही करायचं की ह्यांना आवडणारच नाही किंवा कळणारच नाही. कारण कळायसाठी नसतं, कारण अनुभवायसाठी असतं कुठली पण कला.